आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला। मराठा आरक्षणाप्रश्नी मागण्या मान्य झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुंदी लाडूचे वाटप करून जल्लोष करण्यात आला। सर्व समाज बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बाब घडलेली आहे। आमचे नेते संपूर्ण सकल मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील साहेब यांनी आज ऐतिहासिक असा विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मिळवलेला आहे। प्रत्येकाला आज हा जो लढा होता तो फक्त मराठा समाजाचा लढा राहिला नव्हता, तर 18 पगड जातींनी या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि हा लढा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनीही मोठा पाठिंबा जरांगे पाटील साहेबांना दिलेला होता, मराठा समाजाला दिलेला होता। त्याचबरोबर आमचे सगळे आमदार खासदार सगळे जरांगे पाटील साहेबांच्या सोबत होते। मी जरांगे पाटील साहेबांची मनपूर्वक ऋणी आहे की त्यांनी आपल्याला समाजाला स्वतःच्या जीवावर उदार होऊन आणि जीव धोक्यात घालून आपल्या समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला। त्याचबरोबर मी आदरणीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची ऋणी आहे की त्यांनी आम्हाला मोठा पाठिंबा मराठा समाजाला दिला। त्यामुळे मी उद्धव साहेबांची सुद्धा खूप मोठी ऋणी आहे की उद्धव साहेबांनी या आंदोलनामध्ये सहभाग दिला आणि मोठा पाठिंबा पण दिला। त्याचबरोबर ज्या ज्या समाजांनी म्हणजे मुस्लिम समाज, दलित समाज, प्रत्येक समाज म्हणजे लिंगायत समाज, 18 जाती जमातींनी त्या सगळ्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळे त्याही सगळ्यांची मी मनपूर्वक ऋणी आहे। त्याचबरोबर माझ्या माता भगिनी या 6 नंबर भागामध्ये ह्या सगळी तयारी करणाऱ्या आमच्या जयश्री पाटील आणि आमचे खलाटे या सगळ्यांचीच मी ऋणी आहे। आजी आई सुरेश जगताप, लहू गायकवाड सगळे समाज माझ्याबरोबर आलेले आमच्या शहर संघटिका प्रीतीताई, त्याचबरोबर मीनाताई सुरवसे आणि सर्व आमच्या महिला भगिनी इथल्या या सगळ्यांची मी ऋणी आहे। हिराताई शिंदे आणि सगळ्या आमच्या भगिनी या सगळ्यांची मी ऋणी आहे। आणि आपली एकी अशीच अभेद्य ठेवूया। आपल्या 18 पगड जातींनी समाजांनी दिलं जरांगे पाटील साहेब आणि आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्यासारखा नेता आम्हाला मिळालेला आहे। जो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्याची उपनेता म्हणून मी त्यांचे आभार मानते, त्यांची बहीण म्हणून त्यांची ऋण व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपशहर प्रमुख सुरेश जगताप यांनी आभार मानले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर अण्णासाहेब पाटील गेल्यानंतर मराठा समाजासाठी लढणारा नेता म्हणून आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर दिसायला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज केवढे होते आणि अफजल खान केवढं होतं त्यांच्यापेक्षा ही जरांगे साहेब एवढे तब्येतीने ही येतं, पण अख्खा त्याने देश हलवून टाकला। विचार करा, कारण का फक्त हे समाजाच्या ताकदीवर लढले म्हणून आणि पूर्ण समाज एकत्र आला म्हणून आज जवळजवळ 82 सालामध्ये मराठा आरक्षण अण्णासाहेब पाटलाचा लढा उभारला होता। त्यानंतर अण्णासाहेबांनी बलिदान दिलं आणि त्यानंतर 62 समाजसेवकांनी बलिदान दिलं, तेव्हा कुठं तर आत्ता मराठा समाजाला न्याय मिळाला। या कार्यक्रमासाठी आमच्या मार्गदर्शिका सौ अस्मिताताई गायकवाड शिवसेना उपनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांची आरती करून आज आपण जल्लोष साजरा करण्यात आहे। यावेळी जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणा देऊन व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एक मराठा। यावेळी शिवसेनेचे शहर संघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक लहू गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख दत्ता खलाटे, उमेश
रोईकर, दत्ता सुरवसे, स्वप्नील पुंगलिया, महिला आघाडीच्या शहर उपसंघटक जयश्री पाटील, हिराबाई शिंदे, जिजाबाई हराळे, सिंधुमती इंगळे, लता हराळे, उमाताई केत, दत्ता बागडे, अंबादास पाटील, बद्रीनाथ पोद्दार, बाळू जाधव, गणेश ढेरे, भैया जगताप व समाज बांधव उपस्थित होते.